आपण मूळ संख्या हा भाग पाहणार आहोत। मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या त्यांनी जर भाग जात असेल तर त्यांना म्हणायचं मूळ संख्या। म्हणजे दुसऱ्या कोणत्याही संख्येनं त्या संख्येला भाग जात नाही। आता 1 ते 100, 1 ते 100 ह्याच्यामध्ये एकूण मूळ संख्या आहेत 25। किती मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये? 25। आता बघूया कोण मला सांगते ते, ही मूळ संख्या आहे का? का नाही? कारण ही संख्या समसंख्या आहे, बरोबर? विषम संख्या आहे, बर। ही मूळ संख्या आहे। का आहे मूळ संख्या? कारण ही कुठल्याही दुसऱ्या पाड्यामध्ये येत नाही। आता 1 ते 100 मध्ये 25 आहे। आता एकमेव 2 ही अशी संख्या आहे जी सम आहे आणि मूळ पण आहे। 2 ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? ती संख्या समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे, आणि त्याचबरोबर सगळ्यात लहान मूळ संख्या आहे। त्याच्यापेक्षा लहान मूळ संख्या नाही। लक्षात येते का? मग आता आपण जर सुरुवात केली 2, त्याच्या पुढची मूळ संख्या कोणती येईल? 3, त्याच्या पुढं 5, त्याच्या पुढं 7, त्याच्या पुढं 11, 9 येणार का? 9 येईल का? नाही। 13, 17, 19, 23, पुढं 29, पुढं 31, अजून 37, नेक्स्ट 41, नेक्स्ट 43, व्हेरी गुड। 47, व्हेरी गुड। नेक्स्ट 53, 57, नेक्स्ट 59, व्हेरी गुड। 61, व्हेरी गुड। नेक्स्ट 67, नेक्स्ट 73, नेक्स्ट 79, व्हेरी गुड। नेक्स्ट 83, नेक्स्ट 89, नेक्स्ट 97। 25 झाले का बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 त्या 1 ते 100 मधल्या सगळ्या मूळ संख्या आहेत। क्लॅप्स गो।